लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आणि बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता सुरू झाला बहिणींनो। हो, सुरू झाला हप्ता आणि 3000 रुपये वाटप सुरू झाले। राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये वाटप सुरू झाले। सर्वांनी मोबाईलचे SMS चेक करा, कारण तुम्हाला SMS आले असतील बहिणींनो, कारण वाटप आत्ताच सुरू झालेले आहे। बारे आत्ताच सुरू झाली, त्यामुळे भरपूर बहिणींना अजून हप्ता आलेला नसेल। ओके, तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जरी आले नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती देतो। आणि माझ्या बहिणींनी काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पण मी देतो। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर पण करा। चला आता बघा, सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला। तर लाडक्या बहिणींनो, हे बघा किती जिल्ह्यात आज पैसे आले, हप्ता आला त्याबद्दल माहिती बघा। जवळपास बघा सर्वच जिल्ह्यात हप्ता सुरू झालेला आहे, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये हप्ता आला आणि सर्वच जिल्ह्यामध्ये काही बहिणींना हप्ता अजून आलेला नाही। तर ज्यांना कोणाला पैसे हप्ता आले नसतील तर त्यांनी नाही टाईप करा, कमेंट करून नाही टाईप करा। आणि ज्यांना हप्ता आलेला असेल त्यांनी हो टाईप करा। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील मला विचारा। चला, सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो। हे बघा, सर्व सांगतो त्याबद्दल तुम्हाला पुढे माहिती भेटणारच आहे, परंतु जे काही पहिले प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांची उत्तर तर बघा। हे बघा, KYC वडील पती त्या लोकांनी कशी करायची ते दादा काही माहिती द्या, परत विचारत आहे, उत्तर द्या। हे बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो बहिणींनो। हा एका बहिणीने मला प्रश्न विचारलेला आहे। हे बघा, पती आणि वडिलांची KYC म्हणजे तुमचीच KYC करायची आहे बहिणींनो। तुम्ही पहिले तुमचा आधार क्रमांक KYC मध्ये टाकता, बरोबर। आधार क्रमांक पहिले लाडक्या बहिणींनो तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुढील OTPचा ऑप्शन येईल। आधार नंबरशी जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल, तो OTP टाकल्यानंतर मग तिथे विचारलं जाईल पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका। म्हणजे आता तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। सेम जसं तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकता तसं तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाका। पती नसतील तर वडिलांचा आधार क्रमांक टाका। ओके, तर असं तुम्हाला तिथे करायचं आहे। आणि त्यानंतर OTP सेम जसं तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकता तसं पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका, OTP टाका आणि पुढील काही ऑप्शन असतील त्या ऑप्शनचे उत्तर द्या आणि KYC होऊन जाईल लगेच। 2 मिनिटाचं काम आहे ते। ओके, ठीक आहे, त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं। पुढील प्रश्न आहे, सर मला 16वा आणि 17वा हप्ता मिळाला नाही, जिल्हा ठाणे, चेंबूर, तन्वी तांबे। तर बघा, या बहिणीला 16वा आणि 17वा हप्ता अजून आलेला नाही, त्याबद्दल माहिती देतो। म्हणजे 3000 रुपये आले नाही असं त्या बहिणीचं म्हणणं आहे। हे बघा, याचं उत्तर तुम्हाला पुढे सांगतो मी देतो तुम्हाला उत्तर बहिणीनं। याचं उत्तर पुढे बघा, दादा आम्हाला पैसे आले नाही। ठीक आहे, याचं उत्तर पण पुढे देतो तुम्हाला मी। पुढे आहे, आम्ही ऑनलाईन फॉर्म भरले आहे, माझे मागचे 2 हप्ते नाही आले। आता 2 हप्ते आले नसतील तर प्रॉब्लेम असेल आधारमध्ये। आधार म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल, हे कारण असू शकतं। त्यामुळे बँकेत जाऊन आधार जे आहे तुमचं बँकेशी लिंक करून घ्या, तुमचे जे पण हप्ते थांबले असतील ते येऊन जातील। ओके, बघा आता पुढे अपडेट। पुढे बघा, आता महत्त्वाचे प्रश्न अजून कधी येतील, म्हणजे हप्ता कधी येईल याचं उत्तर पण देतो, काही टेन्शन घेऊ नका। पुढील प्रश्न आहे, सर माझे फादर पण नाही आणि हजबंड पण नाही, तर KYC कशी करायची। हे बघा, यासाठी जरी या कंडिशनमध्ये फादर म्हणजे वडील आणि पती पण नसतील तर मग काय करायचं, तर त्यासाठी एक ऑप्शन प्रशासन लवकरच आणणार आहे। तुमचे वडील हयात आहेत की नाही किंवा पती हयात आहेत की नाही असा एक कॉलम तुम्हाला भेटेल, त्यावरती तुम्हाला टिक करायचा आहे। तो एक ऑप्शन KYC मध्ये अजून आलेला नाही, परंतु त्याची मागणी जोराने चालू आहे, कारण भरपूर बहिणींची कंडिशन हीच आहे, फादर नाही, वडील नाही आणि पती पण नाहीत। या गोष्टीमुळे KYC त्या बहिणींना करता येत नाही आहे।
तर लवकरच तो ऑप्शन दिला जाणार आहे. ओके. आणि तारीख आहे 18 नोव्हेंबर. 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला KYC करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माझे पण आले नाही चंद्रपूर जिल्हा. ठीक आहे. हप्ता ज्यांना आले नाही त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, त्याचं उत्तर मी देतो. तर बघा, भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांना अजून हप्ता आलेला नाही. तर सुरुवात तर झालेली आहे, हप्ता येणे सुरू झालेला आहे, परंतु माझ्या बहिणींना अजून हप्ता आलेला नसेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण आता 3000 रुपये वाटप याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत लाडक्या बहिणींनो. ओके. हे बघा, आता पहिले गोष्ट लक्षात घ्या, KYC जरी तुमची झाली नसेल ना आता सध्या तरी हप्ता तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे आता हप्ता भेटेल मग तुम्ही KYC करायची नाही का, तर KYC करावीच लागणार आहे. तरी पण आता सध्या तरी सरकार तुमच्या खात्यामध्ये हप्ता टाकत आहे, परंतु तुम्हाला KYC पण करावी लागणार आहे बहिणींनो. त्यामुळे पटकन तुम्ही KYC पूर्ण करून घ्या. ओके. चला, आता हप्ता येणे सुरू झाले त्याबद्दल माहिती बघा, त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देतो. बघा, आता 16-17 हप्ता आला आणि त्याबद्दल माहिती बघा. चला, तर 16वा-17वा म्हणजे हप्ता आला नाही असं या बहिणीने प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, हप्ता तुम्हाला 16वाच भेटणार आहे बहिणींनो. जवळपास 410 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे पैसे फक्त 16वा हप्ता ऑक्टोबरचे 1500 रुपयेसाठी हे पैसे मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे 1500 रुपयेच तुम्हाला म्हणजे 17वा हप्ता नाही भेटणार, फक्त 16वा हप्ता भेटणार आहे बहिणींनो. आणि हा 16वा हप्ता तुम्हाला आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कारण आता वेळ झालेली आहे. बाकीच्या बहिणींना पैसे येणे सुरू झाले, भरपूर बहिणींनी कमेंट केले होते आले म्हणून. तर तुमच्या खात्यामध्ये आले नसतील तर पुढील काही तासामध्ये किंवा उद्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता जमा होऊन जाणार आहे 1500 रुपयेचा. आलं लक्षात? चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं. त्यानंतर दादा आम्हाला पैसे आले नाही. ठीक आहे, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांना पैसे भेटणार आहेत. पुढील 1-2 तासामध्ये पैसे येऊन जातील किंवा उद्यापर्यंत पैसे 100% बहिणींनो खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर पुढे विचारण्यात आलं कधी येतील, तर कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल. SMS-कडे लक्ष द्या, कारण हप्ता जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती SMS येतो बहिणींनो. ओके. माझे पण आले नाही चंद्रपूर जिल्हा. ठीक आहे, चंद्रपूर जिल्हा जरी अजून आले नसतील तर उद्यापर्यंत वाट बघा. लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. 3000 रुपये वाटप नव्हे तर फक्त 1500 रुपये वाटप. ओके. 3000 रुपये कोणाला भेटणार आहेत ते पण सांगतो. ज्यांना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नाही 1500 रुपये सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये असे मिळून 3000 रुपये काही बहिणींना मिळू शकतात. आणि ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना 1500 रुपये येतील मग ऑक्टोबरचे. आणि येणे सुरू झालेलं आहे, हप्ता सुरू झालेला आहे, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले आहे. तुमच्या खात्यामध्ये पण कोणत्या क्षणी आता हप्ता जमा होईल. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट बघितली. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. चला, जास्तीत जास्त बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील ना बहिणींनो, ते प्रश्न मला विचारा, त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो. चला, पटापट कमेंट करा आणि प्रश्न विचारा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेटसोबत.